आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यासाठी माजी शिक्षण मंत्री आदरणीय डी.पी. सावंत, मिलिंद देशमुख आदी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी डी.पी. सावंत पुढे बोलताना म्हणाले की छत्रपती शाहू महाराज हे जोहरी होते, ज्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शिक्षणासाठी मदत केल्यामुळे डॉक्टर बाबासाहेब संबंध भारताचे संविधान निर्माता होऊ शकले. एवढे महान कार्य छत्रपती शाहू महाराजांनी केले. अशा महान युगपुरुषांना विनम्र अभिवादन करतो, असे डी.पी. सावंत म्हणाले. पाहुयात लोकलढ्याचा सविस्तर वृत्तांत. राजश्री छत्रपती शाहू महाराजांची जयंती. आरक्षणाचे जनक म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते शाहू महाराज. त्यांनी जनतेची ज्या प्रकारे सेवा केली, खऱ्या अर्थाने ते जोहरी होते. त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारख्या हिऱ्याला शिक्षणात मदत केली आणि त्यांना बॅरिस्टर होण्यामध्ये मदत केली आणि त्यातून हा भारत आज संविधान निर्माण झालं. म्हणजे एवढं मोठं काम छत्रपती शाहू महाराजांनी केलेलं आहे. त्यावेळेला त्यांनी म्हणजे सर्व धर्म समभाव, जातीयता पाळू नये याकरता पराकाष्ठाचे प्रयत्न केले. त्यावेळेला त्यांनी आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन दिले. म्हणजे एवढं दूरदृष्टी असणारा हा राजा होता आणि खऱ्या अर्थाने रयतेचा राजा होता असं म्हटलं तर चुकीचं ठरू नये. आणि म्हणून आज आम्ही इथे त्यांना अभिवादन करायला आलेलो आहे. मला आनंद आहे की मी पालकमंत्री असताना या जागेचा विकास झालेला आहे आणि ते पुण्य मला मिळालं आहे असं मला वाटतं. आणि नांदेडकरांनासुद्धा हे पुण्य, त्यांची अनेक वर्षाची मागणी असलेली शाहू महाराजांच्या पुतळ्याची, ती 2012 साली पूर्ण झाली. आणि आज इथं लहान मुलं, विद्यार्थी सगळे खूप गुण्यागोविंदाने इथं रोज संध्याकाळी येतात, शाहू महाराजांच्या सहवासात असतात. हे बघून मला खूप आनंद होतो. आणि असाच हे वातावरण, असंच शैक्षणिक वातावरण नांदेडचं टिकून राहो हीच शाहू महाराजांच्या चरणी मी प्रार्थना करतो.